जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र. अद्रक, मिरची, हळद, टोमॅटो किंवा आपण इतर कोणताही भाजीपाला पीक करत असेल तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन व्हायला पाहिजेत. यासाठी आपण शेणखत विकत घेऊन टाकतो किंवा घरचं जरी शेणखत असेल तर शेणखतावर आपण कंपोस्टची प्रक्रिया करून जास्तीत जास्त कुजवून त्या ठिकाणी शेतामध्ये टाकतो, जेणेकरून आपल्याला उत्पादन जास्त झालं पाहिजेत. जमिनीत जीवाणूंची संख्या, मित्र बुरशींची संख्या वाढली पाहिजेत, जेणेकरून आपला रासायनिक खतावरचा अवाढव्य खर्च कमी होईल आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न होईल. पण त्याच ठिकाणी शेतकरी बंधूंनो आपण खूप काही वेळेस एक चूक करतो. आपल्याला ड्रिंचिंग करायची म्हणून मार्केटमधून कोणत्याही प्रकारचं एक बुरशीनाशक असेल किंवा जीवाणूनाशक असेल हे विकत घेऊन त्या ठिकाणी ड्रिंचिंग करतो आणि जेवढं शेणखत टाकलेलं आहे तर शेणखतामध्ये खूप लाखो प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी जीवाणू असतात, मित्र बुरशी असतात, जेणेकरून आपल्या जमिनीतील जे काय हानिकारक बुरशी असेल त्यावर उपजीविका करून ह्या बुरशी त्यांना नष्ट करण्याचं काम करतात. किंवा जमिनीमध्ये जे काय खतं पडलेले आपले ते खतं विघटन करून पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. किंवा जमिनीमध्ये खूप काही प्रकारचे हानिकारक किडी असतात, ज्यामध्ये आपल्याला हुमणी कीड असेल, ज्याला काही भागामध्ये उन्नी म्हणतात, किंवा सूत्रकृमी असेल जी झाडाच्या मुळामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी झाडाला जाणारं अन्नद्रव्य स्वतः शोषून घेते, त्यामुळं झाड मरतं. तर या प्रकारच्या किडींनासुद्धा यामध्ये खूप काही प्रकारचे जमिनीमध्ये सूक्ष्मजीव असतात, ते आपण रासायनिक बुरशीनाशक सोडून नष्ट करतो. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो आपण टाकलेल्या शेणखताचा आपल्याला जास्त फायदा होत नाही. तर मग आपल्याला त्या शेणखताचा फायदा होत नाही म्हणजे आपण त्या ठिकाणी जमिनीतले जीवाणू त्या ठिकाणी नष्ट करतो, मित्र बुरशी नष्ट करतो. यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला उपाय काय, तर आपल्याला जर अद्रक, हळद, मिरची, त्या ठिकाणी टोमॅटो हे जर पीक करत असेल आणि जमिनीमध्ये बुरशी तयार होणार नाही, जमिनीमध्ये सूत्रकृमी तयार होणार नाही, जमिनीमध्ये उन्नी तयार होणार नाही किंवा आपल्या जमिनीमध्ये जे काय खतं पडलेले ते पिकाला जास्तीत जास्त लवकर कशा रीतीनं उपलब्ध होईल, किंवा हवेतील, जमिनीतील, पाण्यातील जे काय खतं असेल ते पिकाला विघटन करून ज्या हव्या त्या फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध करून देणारे खूप काही लाखो प्रकारचे जीवाणू असतात. तर हे जीवाणू आपण देऊन त्या ठिकाणी जमिनीचा पोतही सुधारू शकतो आणि त्या ठिकाणी आपलं होणारं नुकसान या किडीचं टाळू शकतो. त्यासाठी शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर ह्या मर असेल, ज्याच्यामध्ये फायटोप्थेरा असेल, फिज्युरोमिल्ट असेल, रायझोक्टोनिया असेल, पीटीएम असेल, ह्या बुरशी लागत आहे किंवा जमिनीमध्ये उन्नी लागते आहे, निमॅटोड लागतो आहे, तर यासाठी जर तुम्हाला उपचार करायचा तर त्यासाठी झायटोनिक कंपनीचं तुम्हाला हे सॉईल ड्रिप किट नावाची किट येते. शेतकरी बंधूंनो यामध्ये तुम्हाला ट्रायकोडर्मा भेटेल, त्यामध्ये सोडोमोनस भेटेल, मेटारायझम भेटेल आणि नीम भेटेल. यामुळं तुमच्या जमिनीमध्ये जे काय बुरशी असेल ती बुरशी निर्माण होणार नाही, जेणेकरून आपल्या झाडाची मर होणार नाही. हुमणी अळीमुळं आपल्या झाडाचे जे काय त्या ठिकाणी नुकसान होतं, हुमणी किडींना मुळांना कट केल्यामुळं त्या ठिकाणी झाडं मरून जातात. तर त्यासाठी सुद्धा शेतकरी बंधूंनो हुमणी किडीला आजार करणारे यामध्ये बुरशी आहे, त्या बुरशीमुळं, मेटारायझममुळं हुमणी कीड जागीच नष्ट होईल, तिला रोग होऊन त्या ठिकाणी तिचं नायनाट होईल. निमेटोडसाठी शेतकरी बंधूंनो जे झाडाच्या मुळावरती गाठी तयार होतात त्यासाठी याच्यामध्ये नीम आहे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये सूत्रकृमी तयार होणार नाही. विशेष शेतकरी बंधूंनो मार्केटमध्ये खूप काही प्रकारच्या बॅक्टेरिया येतात. जसं आपल्याला आपण सोनं घेताना आपण सोनं जरी ग्रॅममध्ये घेत असलो पण सोन्याचा दर हा त्याच्या कॅरेटनुसार ठरला जातो, 24 कॅरेट का 22 कॅरेट, त्यानुसार शेतकरी बंधूंनो बॅक्टेरिया काउंट्समध्ये मोजल्या जातात. त्यामुळं आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त हे जरी बायोलॉजिकल प्रोडक्ट असलं पण याला टेक्निकल वापरल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जास्तरित्या काउंट्स भेटेल आणि बॅक्टेरिया मल्टिप्लाय अप्लाय करण्यासाठी खूप काही शेतकरी सध्याच्या घडीला जे ताक गुळ असेल त्याच्यामध्ये भिजू घाला, द्रावण करा मल्टिप्लाय होण्यासाठी. तर याच्यामध्ये ऑलरेडी हे पॉलिमर बेस असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला भिजू घालायची गरज नाही मल्टिप्लाय करण्यासाठी. फक्त आपल्या जमिनीमध्ये जे काय सेंद्रिय कर्ब पडलेला असतो तर त्यामध्ये राहून ह्या बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात. त्यासोबतच शेतकरी बंधूंना आपल्याला ह्या किटसोबत अत्यंत स्वस्तही पडतं. बाकी बॅक्टेरिया मार्केटमध्ये खूप काही महाग आहे. झायटोनिक नर्सरी किट आहे, याच्यामध्ये शेतकरी बंधूंना आपल्याला NPKच्या बॅक्टेरिया भेटेल, मायक्रोराजा नावाची जी बुरशी असते जास्तीत जास्त मुळांचं वाढ करून जमिनीतील जे काय खनिज घटक असेल ते पिकाला उपलब्ध करून देणारे यामध्ये बुरशी आहे. त्यासोबतच शेतकरी बंधूंनो झिंक सोल्युबिझिंक बॅक्टेरिया आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे जे काय खतं जमिनीमधून आपल्याला वर्षानुवर्ष जमिनीमध्ये पडलेले आहेत ते खतं विघटन करून पिकाला उपलब्ध होईल अशी एकदम जबरदस्त किट ह्या झायटोनिक
कंपनीनं आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध केलेली आहे. ज्या मार्केटमध्ये 4-5 कंपन्या स्टँडर्डमध्ये मोडल्या जातात त्यामध्ये ही झायडेक्स कंपनी आपल्याला ह्या 2 किटमार्फत आपल्याला सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव, जेणेकरून आपण त्या ठिकाणी रासायनिक बुरशीनाशक वापर करून जमिनीतला त्या ठिकाणी मित्र बुरशींची हानी करतो. तर त्या ठिकाणी आपल्याला योग्यरित्या चांगला असा हा पर्याय आहे की जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये बुरशी तयार होणार नाही, हानिकारक किडही राहणार नाही आणि आपल्या जास्तीत जास्त रासायनिक खताचा असेल किंवा जमिनीत पडलेल्या खताचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. शेतकरी बंधूंनो, जर आपण भाजीपाला पिकासोबत इतरही पिकं करत असेल तर त्या पिकाला वापरण्यासाठी सध्याच्या घडीला मार्केटमध्ये जबरदस्त अशा प्रकारच्या ह्या तुम्हाला मित्र बुरशी आणि मित्र जीवाणू आहे की जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल. त्या ठिकाणी जमिनीत सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढेल आणि आपलं जे होणारं नुकसान आहे ते टाळता येईल. शेतकरी बंधूंनो, आपण पूर्वी बघायचो माती खूप सुपीक होती, न खतं टाकतासुद्धा आपल्याला उत्पादन व्हायचं. त्या ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भावसुद्धा कमी होता. त्याचं कारणच हे होतं की जमिनीमध्ये लाखो प्रकारचे सूक्ष्मजीव त्या ठिकाणी जिवंत असायचे. आज आपण रासायनिक बुरशीनाशक जमिनीमध्ये सोडून त्या ठिकाणी जमिनीतील मित्र बुरशींची, मित्र जीवाणूंची हानी करतोय. तर ती हानी टाळा आणि त्यासाठी तुम्ही ह्या अशा चांगल्या नवीन उत्पादनाचा वापर करा, जेणेकरून जमिनीचं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्याला जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये उत्पादन भेटेल. थँक्यू. जय शिवराय.